मित्रांनो, काही लोक जे आहेत ते कायद्याला जुमानत नाहीत. काही लोक आदेश झाल्यानंतर सुद्धा त्या आदेशाचं पालन करत नाहीत आणि राजकीय वजन वापरून किंवा जसं आपण म्हणतो की जो ओळखीपाळखीचा वापर करून खूप वेळा जे आहे ते कायद्याचा दुरुपयोग करण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु अनेक वेळा ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याचे हात जे आहेत ते लांबपर्यंत असतात, आपल्याला माहीत आहे. एक केस आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस गेलेली होती, ज्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे भाडेकरू होते तर त्या भाडेकरूंना लाखो रुपयाचा दंड ठोठावला. एवढंच नाही तर डायरेक्ट न्यायालयामधून त्यांची तिहार जेलमध्ये जी आहे ती रवानगीसुद्धा केली. आणि हे सगळं कशासाठी केलं? केस काय होती, आदेश काय होता आणि त्यांना अशा प्रकारे लाखो रुपयाचा दंड देऊन जेलमध्ये सुद्धा का जावं लागलं, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. माननीय कोर्टाच्या हुकुमाचा अवमान करणं हे किती गंभीर स्वरूपाचा अपराध जो असतो हे आपल्याला ही केस पाहिल्यानंतर लक्षात येईल. मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. तर फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा अशा प्रकारे साक्षीदार घेतले जातात, सरकार पक्षाचा पुरावा होतो, आरोपीला त्यांचं जे म्हणणं आहे ते विचारलं जातं, त्यांचा जबाब होतो. आरोपीला साक्षीदार द्यायचा असेल तर आरोपीसुद्धा साक्षीदार देऊ शकतो. आणि जेव्हा दोन्ही बाजूचे पुरावे संपतात त्यावेळी अंतिम युक्तिवाद होऊन माननीय न्यायालय हे त्या केसचा निकाल सुनावतात. जेव्हा फौजदारी प्रकरणांमध्ये एखाद्या आरोपीला दोषी मानण्यात आलेलं असतं, म्हणजे आरोपी हा दोषी आहे असं जेव्हा निष्कर्षाला माननीय न्यायाधीश साहेब येतात, तेव्हा ते आरोपीला म्हणजे आरोपीच्या वकिलांना आपल्याला शिक्षेबद्दल काय सांगायचे आहे असे विचारतात. अशा परिस्थितीमध्ये जे आरोपीचे वकील असतात ते आरोपी हा घरातील एकमेव कमावता आहे, त्याच्यावर कुटुंब अवलंबून आहे किंवा तो काही जॉबला आहे, त्यांनी यापूर्वी गुन्हा केलेला नाही, त्यामुळे सौम्य स्वरूपामध्ये शिक्षा सुनावावी अशा प्रकारचा युक्तिवाद करतात. या उलट सरकारी वकील जे आहेत ते आरोपीने हा गुन्हा केलेला जो आहे तो गंभीर आहे आणि आरोपीचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, आरोपीला त्यांच्यावर जी कलमं असतील तर त्या कलमातील जास्तीत जास्त जेवढी नमूद केलेली जेवढी लिहिलेली आहे त्या कलमामध्ये शिक्षा, तर ती शिक्षा द्यावी अशा स्वरूपाचा युक्तिवाद करतात. आणि त्यानंतर माननीय न्यायाधीश हे त्यांचा निकाल सुनावतात की आरोपीला किती शिक्षा दिली. परंतु आरोपीला दोषी मानून आरोपीला कोणतीही तुरुंगवासाची शिक्षा न देता आणखी दुसऱ्या कुठल्या प्रकारची जी आहे ती शिक्षा देता येते किंवा कोणती गोष्ट करता येते, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की आपल्या समोरसुद्धा कधीकधी प्रसंग घडलेले असतील की जे छोटे गुन्हे असतात, किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतात. किरकोळ स्वरूपाचे या अँगलनी की गुन्हा हा गुन्हाच असतो, परंतु ज्याची शिक्षा जी आहे ती सौम्य दिलेली असते, कमी दिलेली असते, 6 महिने, वर्ष, 2 वर्षापर्यंत, जे ट्रायबल बाय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांचे कोर्ट असतं, त्या ठिकाणच्या कोर्टामध्ये चालणारे ज्या केसेस असतात तर त्या केसेसमध्ये तर त्यासाठी प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट 1958 हा एक कायदा आहे. म्हणजे आरोपीला चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर सोडणे. तर या अनुषंगानं जे चेक बाउन्सच्या केसेस आहेत, म्हणजे चेक डिसऑनर झाला, चेक अनादर झाला, चेक बँकेत वटवण्यासाठी पाठवला आणि तो चेक बाउन्स झाला, त्या फिर्यादीला त्या चेकची रक्कम मिळाली नाही म्हणून केस दाखल केली जाते न्यायालयामध्ये. आधी नोटीस दिली जाते, नोटिशीनंतर मुदतीत जर का रक्कम दिली नाही तर न्यायालयामध्ये केस दाखल केली जाते. तर अशा प्रकारच्या ज्या 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या कलम 138 प्रमाणे ज्या न्यायालयामध्ये केसेस दाखल होतात तर त्या केसेसमध्ये आरोपीला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्ट खाली चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर सोडता येईल का, या अनुषंगानं एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे. आणि त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं आणि त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत. केसचं नाव आहे संजाबीज, SANJABIJ, संजाबीज तारी TARI वर्सेस किशोर S बोरकर BORCAR अँड अदर्स
2025 लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट 952. ही जी केस आहे ही चेक बाउन्सची केस होती आणि या चेक बाउन्सच्या केसमध्ये जेव्हा हे प्रकरण जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो आम्ही ऐकला आणि ऐकल्यानंतर एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे. आणि हा जर न्यायनिर्णय आपण पाहिला तर या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे कलम 138 आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचं आणि प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्ट जो आहे 1958चा, यांच्यामध्ये या न्यायनिर्णयामुळं एक स्पष्टता आलेली आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की कलम 147 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचं जे आहे तर ते आणण्यामागे जो कायदेशीर हेतू होता तो महत्त्वाचा हेतू असा होता की पक्षकारांमध्ये जे आहे ते आपसात तडजोड व्हावी, त्यांचे जे सेटलमेंट आहे त्या सेटलमेंटला एक प्रोत्साहन द्यावं. परंतु बऱ्याचशा प्रकरणामध्ये काय होतं की जी चेकची अमाऊंट असते ती चेकची रक्कम देऊन काही वर्षे झालेली असतात, त्यानंतर चेक बाउन्स होतो, त्यानंतर न्यायालयामध्ये काही वेळ गेलेला असतो. त्यामुळे फिर्यादीचं म्हणणं असं असतं की मी रक्कम या तारखेला दिलेली होती, तेव्हापासूनचं मला व्याज मिळावं, मी न्यायालयामध्ये एवढा खर्च केलेला आहे, माझा वेळ गेलेला आहे, माझा पैसा गेलेला आहे, त्यामुळे मला जी आहे ती रक्कम जास्तीची मिळावी. आणि आरोपीचं म्हणणं बऱ्याच वेळा असं असतं की चेकवर जी रक्कम आहे ती मी देण्यास तयार आहे, न्यायालयात जो स्टॅम्प ड्युटी खर्च, वकील फी, गेलेला वेळ आणि जी काय व्याजाची रक्कम आहे त्याच्यावर होणारी तर ती मी देण्यास तयार नाही, असं त्या आरोपीचं म्हणणं असतं. म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळी काय होतं की दोघांमध्ये तडजोड होत नाही. आणि या प्रकरणामध्ये ज्यावेळी न्यायनिर्णय द्यायचा आहे त्यावेळी माननीय न्यायालयानं जे आहे ते एक संतुलित जो आहे तो दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. पहिल्यांदा आपसात सेटल होतं आहे का मॅटर हे पाहावं असं म्हटलेलं आहे. जर मॅटर सेटल नाही झालं तर जे पूर्वीचं CRPC होतं 255(2) या कलमाखाली CRPCच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या किंवा 255(3) अंतर्गत जे आहे आता सध्या जे आहे ते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे BNSS, तर त्याच्यामधील ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदीनुसार जो प्रोबेशन ॲक्ट आहे तर त्याची बजावणी जी आहे ते माननीय कोर्ट करू शकतात, प्रथम कोर्ट, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की 138चा हा जो गुन्हा आहे तो गुन्हा जो आहे तो ज्याला आपण मराठीमध्ये जघन्य अपराध असं म्हणतो की ऑफेन्स अगेन्स्ट वुमन, ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन, ऑफेन्स अगेन्स्ट सोसायटी, अशा स्वरूपाचा हा खूप जघन्य स्वरूपाचा जो आहे तो अपराध नाही. आणि त्यामुळं प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्टचं जे बेनिफिट आहे म्हणजे आरोपीला बॉन्डवर सोडण्याच्या संदर्भातलं आणि नुकसान भरपाईची रक्कम चेकची जी आहे ती आदेश करण्याबाबतचं तर ते माननीय न्यायालय करू शकतं असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी आरोपीला जेव्हा दोषी धरलं जातं त्यावेळी आरोपीला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्टखाली बॉन्ड घेऊन आणि जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती देण्याचे आदेश करून जे आहे तो निकाल देता येईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. प्रोबेशन बॉन्ड आरोपीकडून घेण्यास किंवा आरोपीने प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्टखाली आरोपीला प्रोबेशनवर सोडलं शिक्षा न देता इन स्पाईट ऑफ द पनिशमेंट, तर हे सुद्धा योग्य होऊ शकतं असं या न्यायनिर्णयामध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये असं म्हटलेलं आहे की बऱ्याच वेळा जे व्यवहार असतात ते थकीत होतात, ते व्यवसायातील अडचणीमुळे होतात किंवा काही आर्थिक अडचणी त्यांच्या कुटुंबामध्ये निर्माण होतात त्याच्यामुळं होतात. आणि आरोपी चेकची रक्कम जर भरण्यास तयार असला तर सारासार सर्व विचार करून म्हणजे फिर्यादी पक्षाचंही नुकसान होणार नाही आणि आरोपी पक्षाचंही नुकसान होणार नाही या अनुषंगानं माननीय न्यायालयाला आदेश करता येतील. आणि आरोपीला जे जेलमध्ये पाठवण्याचं आहे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तर त्याच्याऐवजी त्यांच्याकडून बॉन्ड घेऊन चांगल्या वर्तणुकीचा तर तेही करता येईल असं या निकालामध्ये म्हटलेलं आहे. आणि
दुसरा एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचा दृष्टिकोन असा आहे की केरळ उच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय होता की 20,000 रुपयापेक्षा जास्तचं जे कर्ज आहे ते रोख स्वरूपात दिलेलं होतं आणि त्या अनुषंगानं चेक बाउन्सच्या तक्रारी ज्या आहेत त्या कायमस्वरूपी ठेवण्यायोग्य आहेत असं स्पष्ट केलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की चक्रवाढ व्याजाबद्दल जे आहे ते मार्गदर्शक तत्वामध्ये जे आहेत ते बदल केलेले आहेत. आणि तिसरं जे आहे की हे जे केसेस आहेत चेक बाउन्सच्या त्या अनेक वर्षे चालतात, त्या लवकरात लवकर चालण्यासाठी जे आहे ते तडजोडीला भर द्यावा. हे प्रोबेशन बॉन्ड घेऊन जर गुन्हा सिद्ध झाला आणि आरोपी जर रक्कम देण्यास तयार असेल तर काही नुकसान भरपाईची रक्कम आणि जी काही रक्कम मेहरबान कोर्टाला योग्य वाटते ती रक्कम आणि बॉन्ड घेऊन या आरोपीला जे आहे ती तशा प्रकारची शिक्षा देता येईल असं यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे याच्यामध्ये ते चेक बाउन्सच्या केसेसमध्ये सुद्धा प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्टखाली आरोपीला जो चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड आहे तो शिक्षेऐवजी त्या बॉन्डवर मुक्तता करता येते असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. मित्रांनो, ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये होती. निकाल जो आहे तो थोडीशी त्याची भाषा वेगळी असते, परंतु मी आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की आपण जर का चेकची रक्कम देण्यास तयार असाल, वर काही नुकसान भरपाई देण्यास तयार असाल जो काही खर्च झालेला आहे, आणि जर फिर्यादी समजा काही त्याचं व्याज मागत असेल आणि दोघांचा आपसात तडजोड होत असेल, म्हणजे काही थोड्याफार रकमेसाठी तडजोड प्रलंबित पडत असेल, केस चालली आणि गुन्हा जर का सिद्ध झाला आरोपीच्या विरुद्ध, तर आरोपी अशा स्वरूपाची जी विनंती आहे ती माननीय न्यायालयाकडे करू शकतो की माझी चांगल्या वर्तणुकीच्या प्रोबेशन बॉन्डवर मुक्तता करण्यात यावी, मला शिक्षा देऊ नये, मला जेलमध्ये पाठवू नये आणि मी जी आहे ती रक्कम फिर्यादीची देण्यास तयार आहे अशा स्वरूपाची विनंती करू शकतो. आणि ती विनंतीसुद्धा माननीय न्यायालय विचारात घेऊ शकतात. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल, समजली असेल. जर आपल्याला माहिती आवडली असल्यास, समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना याची माहिती होईल. आणि मित्रांनो, आपण जर यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील. या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक लाल कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल्सला, पेजेसला, तर फॉलोसुद्धा करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.